नमस्कार श्रोते हो, गोष्टी मनामनांच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे पूर. दर शनिवारी सकाळी शाळा करून सुट्टीला आपल्या गावी येणारे भातमारे मास्तर आल्या आल्या आपल्या घरी न जाता आधी देसाईंच्या वाड्यावर आले. सायकल दाराच्या तोंडाशी लावून ते आज चौकात गेले. आबा देसाई सदरेवरच्या बैठकीवर आडवे झाले होते. तक्क्या उशाला घेऊन एक हात कपाळावर आरवा धरला होता. त्यामुळे ते जागे आहेत का झोपलेत हे कळत नव्हतं. मास्तर जोत्याच्या पायऱ्या चढून वर सदरेवर गेले आणि आबांना असं पडलेलं बघून हाक मारावी का काय करावं ते या विचारात पडले. दुसरं कोण भेटतं का बघावं म्हणून जरा आत डोकावलं. दुसरंही कोण दिसत नव्हतं. सगळा वाडा सामसूम दिसत होता. बाजूच्या एका पडवीत जनावरं होती. भर उन्हाच्या कारात तीही निवांत बसून रवंथ करत होती. मास्तरांना कोडं पडलं. काय करावं कळेना झालं. तसंच माघारी जावं आणि जेवण खाण करून ऊन खाली झाल्यावर परत यावं असा एक विचार मनात येऊन गेला. पण महत्त्वाचा सांगावा न देताच माघारी जायला मन धजेना झालं. निदान हलक्या आवाजात एक दोनच हाक मारून बघावं म्हणून ते जरा पुढं झाले आणि हलक्या आवाजात म्हणाले, आबा. पहिल्याच हाकेला कोण ते असं म्हणून त्यांनी आपल्या तोंडावरचा आडवा हात बाजूला केला. त्याबरोबर मास्तरांनी विचारलं, काय झोपलाय? झोपतोय कुठला? या उन्हाचं काय झोप लागती? नुसती कायली व्हायला लागली आहे. गदमदाय लागलंय. उगत जरा आडवा झालतो. उभा का राहिलाय? बसा की मास्तर. उन्हाचंच कसं काय आला? आज शनिवार. सकाळची शाळा करून सायकलवर टांग टाकली आणि आल्या आल्या म्हटलं तुम्हाला गाठावं. हे ऐकताच आबांच्या चेहऱ्यावरचा नूर पालटला. कपाळावर आठ्या गोळा झाल्या. डोळ्यात ठिणगी पडल्यासारखी झाली. त्यांनी अंदाजानंच ताडलं आणि विचारलं, आमची हरनाक्का भेटली होती काय? खाली बसत मास्तर बोलले, त्या कुठल्या भेटतात? का हो? घराबाहेर पडायची बंदी केली आहे. बंदी? होय की आबा. आज 15-3 आठवडे त्यांना कैदेत ठेवल्यागत केलं आहे म्हण. काय म्हणता? तोच सांगावं घेऊन आलोय नवं. घराबाहेर पडू देत नाहीत मग तिनं सांगावा कसा दिला? मास्तर म्हणाले, आमच्या शाळेतले एक शिक्षक त्यांच्या घरात पोरांना शिकवायला जातात. बाहेर चाललेल्या या बोलण्याचा वासात जाऊन हरनाक्काची आई लगबगीनं बाहेर आली आणि दाराच्या चौकटीला खेटून उभी राहत म्हणाली, होय होय, हरनाक्काच्या जाऊच्या पोरांना शिकवायला जात असेल तर त्या मास्तरांकडून सांगावा दिलाय. रोज हाणामारी करतात. नवरा, दीर, सासू, सासरा आणि जाऊ मिळून. आरती ओवाळावी तसे आपले दोन्ही हात ओवाळून हरनाक्काची आई म्हणाली, अरे माझ्या हंट्यांनू, का माझ्या लेकीला छळायला लागलाय? माझ्या सुडक्यांनू, कुठं फेडशीला पांघे? खालच्या सदरेवरचा आवाज वर माडीवर जाऊन हरनाक्काचा बंधू बाबासाहेब जिना उतरून खाली आला आणि बैठकीवर जात गरजला, काय मास्तर, चंदुरासनं काय सांगावा घेऊन आलाय? हेच की कशावरून तरी रोज हाणामारी करायला लागल्यात आणि काय अलीकडं 2-3दा चुलीत उलातनं तापून डागण्या बी दिल्या म्हण. डागण्या? हद झाली असं बाबासाहेब गरजला. आबासाहेबांचे वटारलेले डोळे जागच्या जागी गार गार फिरू लागले. आईसाहेबांनी आपले दोन्ही हात भुईवर घासून सराप दिला, माझ्या लेकीला हात लावणाऱ्यांचं हात झडतील, त्यासनी रगतपिती भरल, अंगात किडं पडून मरतील माझा हंट, त्यासनी देव चांगलं मरण द्यायचं नाही. डोळे फिरवत आबांनी विचारलं, आज 15-3 वार हे रोज असं चाललंय, एवढाच सांगावा दिलाय का आणि काय? मास्तर बोलले, सांगावा असा आहे, हे असं रोज चाललंय. एक दिवस मारून टाकायला बी कमी करायचं नाहीत. तेव्हा जमीन घ्यायला ते मागत्यात ते 30,000 तर द्या, नाहीतर लगोलग येऊन मला घेऊन तर जावा. या यमपुरीतनं सोडवा. एकदम गडगडाट व्हावा तसा बाबासाहेब गरजला. आबा, आता अंत बघायचा नाही. थांबून उपयोग नाही. मी गाडी जोडतो. तालमीतली 4 पोरं घेऊ संग. जाऊन घेऊनच येऊ. जोड गाडी. असं म्हणून आबा उठले. अंगातली पैरण घ्यायला खुंटीकडे गेले. चाबूक वाजवा तशी पैरण झटकली. भास्कन हात बाहेर घातले आणि मान
आत घालून पैरण खाली ओढली. मग फेटा काढला. शेमला हात धरून गुंडाला खाली सोडला आणि भराभरा डोक्याभोवती वेढे घेऊ लागले. प्रत्येक वेढा चापून चोपून करकचून बांधला जाऊ लागला. आबा नुसते आतून फुसफुसत होते. हे बघून आईसाहेब म्हणाल्या, तुम्ही तावातावानं चाललाय, पर गेल्या गेल्या लगेच एक घाव दोन तुकडं असं काय करू नका. शेवटचा वेढा देऊन तो आत चांगला खोचत आबा म्हणाले, बोलला ते बोलला, आता असलं काय पुन्हा बोलू नका. धीर करून त्या म्हणाल्या, अजून बी समजुतीनं काय मिटतंय का बघा. नाण्याचं चांदणं होऊ नये म्हणून म्हणते. कार कार वाळू खावं तसं दात खाऊन आबा म्हणाले, म्हणून म्हणते? काय म्हणते? आजवर इतकं दिलं तेच चुकलं. त्यासनी चटक लागली. मध्येच तोंड घालून मास्तर म्हणाले, बरं येऊ का? या या असं आबा म्हणताच मास्तर उठले. पायऱ्या उतरून खाली गेले. नजर सहज वर गेली आणि मागं वळून बघत ते म्हणाले, आबा काय आभाळ भरून आलंय हो. हो. बाबा कोसळायला लागला म्हणजे कसं जाणार हो. मास्तर, तो कोसळू द्या नाहीतर ढासळू द्या. अहो काळजाला डागण्याला बसल्यात. लेक म्हणजे काळजाचा तुकडा. त्या खाईत तिला ठेवून मी इथं राहू? असं बोलून आपल्या मुलाला म्हणाले, बाबासाहेब आवर लवकर. कुठं गेलतास? झालं का तुझं? आधी पल्याड तालमीवर जाऊन सांगून आलो. कोण कोण येत आहे? युवराज हाय, माल्या हाय, खानगोंड्याचा दुंडाप्पा हाय, तिघं विकंड आहेत. तेवढ्यात बाबासाहेबाचा चुलत भाऊ साहेबराव फटीवरनं आला आणि खाली न उतरलाच म्हणाला, मला तालमीवर कळलं. म्हटलं चला आपण बी जाऊ. काठी घेऊनच तयारीनं चालू. बाबासाहेबानं आपले पळाऊ खोंड गाडीला जोडले. फटफट पुढं आणि गाडी मागं असं निघाले. गाडी तालमीजवळ आली. युवराज, माल्या, दुंडाप्पा हे तिघंही काठ्या घेऊन उभेच होते. गाडी थांबताच तिघंही भराभरा गाडीत चढले. हा फौजफाटा घेऊन गाडी निघाली. गाव मागं ठेवून ती वेशी बाहेर पडली आणि एका अंगाला नागिन सळसावी तशी वीज उभ्यानं आभाळात सळसळली. दिवसा उजेडी लख्ख प्रकाश चमकून गेला. सगळ्यांच्या नजरा आभाळात घुसल्या आणि कानठाळी बसवणारा कडकडाट कानावर आला. वर बघत बाबासाहेब म्हणाले, ह्यो बाबा काय कोसळतोय कळत नाही. आबा बोलले, वर बघू नको, समोर बघ आणि दबीव खोंडांना. शेपट्याला हात घालून त्यांनी खोंडांना उसकलं. त्याबरोबर उड्डाण घेऊन खोंड आपल्या 4 पायावर चौक पडले. पळाव गाडी पाखरागत जाऊ लागली. धुळीचे लोटच्या लोट वर आभाळात चढू लागले. 2-2.5 मैलाचं अंतर कापलं नसल तेवढ्यात धुकं पडावं तसं अंधारून आलं आणि मातीचा केवढा घमघमू लागला. अंगाची लाई करणारा उकाडा जाऊन गारवा आला आणि चालून अंगावर जावं तसं आभाळ समोरून येऊ लागलं. पुढचं नीट दिसेनासं झालं. तसे आबा म्हणाले, पोरा बेतानं चल. चल काय, मोरचं धड दिसेना झाले. जरा वेळ गाडी उभाच करतो. त्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. गाडी उभी केली आणि भराका वारा सुटला. छत्र्या नव्हत्या म्हणून बरं, नाहीतर वावड्यागत कुठच्या कुठं उडून गेल्या असत्या. एवढे तरणे खोंडे जोडलेले बैलगाडी कुणीतरी ढकलावी तशी होलपटत रस्ता सोडून लांब एका वावरात घुसली. साहेबरावाची फटफटी गरकनं वळली. ढुंगण समोर आणि तोंड मागं अशी गत झाली. वेगळाच तमाशा उभा राहिला. टपटप थेंबही येऊ लागले. सगळ्यावर पाणी पडतंय असं वाटलं. आबांचा चेहरा आता जायशाईच्या फुलागत झाला आणि डोळ्यात शिरणाऱ्या मातीमुळं पापण्या उघडता येईना झाल्या. गपागप डोळे झाकू लागलं. वाराच बेजाम सुटला होता. वरनं आभाळ सगळं भरून आलं होतं. सगळ्या अंगाने खाली लोंबावं तसं दिसत होतं. वादळी वारं आणि ढगांचा गडगडाट ह्यामुळे खोंड बुजत होते. आबा म्हणाले, बाबासाहेब कासरा घट्ट धर, खोंडांना हलू देऊ नकोस. हातातला कासरा सोडत नाही त्याची काळजी नको. पर भ्या हाय निराळच. ते रे कसलं? आभाळ एवढं भरून आलंय, जर ह्यो वळीव कोसळला आणि चिखल बड्ड्याला पूर आला तर पल्याड जायचं कसं? आबा चरकले. त्या वड्याचं नाव ऐकताच म्हणाले, बायला तो वडा एक हाय नाही का दांडगा? तर आल्याड वडा आणि पल्याड गाव. आबा बोलले, म्हणजे जवळ जाऊन अडकून पडावं लागल. एवढ्यात पुन्हा वाऱ्यानं जोर घेतला.
घो घो करत वारं सुटलं. दीड लाखाची सभा पोलिसांनी हा हा म्हणता उधळावी अशी त्या वाऱ्याने करामत केली. वरनं भरून आलेलं काळं कुट्ट आभाळ लांब पसार झालं. कोळाहून आलेले ढग त्या वाऱ्यानं बघता बघता उधळून लावले. आभाळ पांगलं, ढग पळाले, वारा थांबला आणि वावरात गेलेली गाडी पुन्हा वाटेवर आली. तोंड फिरवून रुसून बसलेली फटफट सरळ झाली आणि गाडी चंदूरच्या वाटेला लागली. वळीव किती कुदांडा! त्यानं मगा काय अवतार धारण केला आणि आता वर भरून आलेलं काळंकुट्ट आभाळ आता पांढरथोट झालं होतं. वाटेवरची धूळ बसावी म्हणून म्युन्सिपाल्टीची गाडी पाणी शिंपून जावी तशी शिंपडून गेले होते. सुखद गारवा दरवळत होता. फटफट वेग घेत होती आणि तिच्या मागून गाडी दौडत होती. नवा हुरूप आलेले आबा म्हणाले, बाबासाहेब, दबिव खोंडांना, आजच्या आज हरनाकाला घेऊन माघारी यायचं आहे. अरे हौश्या, अरे फुल्या असं म्हणून त्याने शेपटीला हात घातला आणि खोंड घोड्यागत चौक पडले. आपल्या चारी पायावर उधळू लागले. चाकांचा आवाज खडखडू लागला. मोटरसायकल धूर ओकू लागली. युवराज, मल्ल्या, धुंडाप्पा यांचे हात शिवशिवू लागले. केव्हा चंदूर येतं आणि केव्हा आपण तिथं पोचतो असं सगळ्यांनाच वाटत होतं. गाडी 5-6 मैल गेली. निम्मी वाट चालून झाली. रुईगाव आलं. तेही मागं गेलं. आता निम्मं अंतर राहिलं. अर्ध्या तासात चंदूर गाठता येईल असं वाटलं आणि एकाएकी कडकडाट कानावर आला. कान बधीर व्हावा असा कडकडाट. सगळ्यांच्याच नजरा एकाच दिशेला लागल्या. सगळं आभाळ वरच्या अंगाला एकवटलं होतं. आभाळ आणि भूमी एकच झाली होती. एका अंगाला लांबच्या लांब भिंत घालावी तसं वरच्या अंगाला आभाळ पसरलं होतं. इकडं भरून आलेलं आभाळ तिकडं गेलं आणि बघता बघता ते फळी धरून कोसळत राहिलं. इकडं डोक्यावर मात्र ढगांचा ठिप्पूस नव्हता. पावसानं पाठलाग करायच्या आत चंदूरला पोहोचावं म्हणून गाडी भरधाव सोडली होती. अर्ध्या पाऊण तासात चंदूर जवळ आलं. 2-2.5 मैलावरनं गावच्या देवळाचं शिखर दिसू लागलं. गेल्या गेल्या काय बोलायचं आणि कसं वागायचं ह्याची बेत आता आपल्या मनातल्या मनात रचू लागले. बाबासाहेब खोंडांच्या पाठीवर पडून गाडी पळवण्यात गर्क होता. साहेबरावही समोर ध्यान ठेवून फटफट चालवत होता. दगड खड्डे चुकून चाकं पळत होती. बघता बघता 1 मैल मागं गेला. 1.5 मैलाचं अंतर पुढं राहिलं. दुतर्फा ऊसाचे फड, बांधावर लागलेले सोबाबूळ, हिरव्या साऱ्यासाठी केलेलं काडवाळ आणि उन्हाळी पिकं ह्यातून वाट जाऊ लागली. एक मोठं वळण घेऊन गाडी पुढं आली आणि एकाएकी धुंडाप्पा म्हणाला, थांबा थांबा आबा, हे काय वाजतंय हो? काय वाजतंय? हे काय कानावर आवाज येतोय नव्ह? कुठं काय? नीट कान देऊन ऐका. गाडी उभी केली आणि धाड धाड असा आवाज लांबून कानावर येऊ लागला. सगळेच याडबडल्यागत झाले. नीट कान देत आबा कचवचत बोलले, वड्याचा पूर वाजतोय का काय? दुसरं काय वाजणार? वरच्या अंगाला बेजान पाऊस झालेला दिसतोय. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेला वाहिल्या. फळी धरून आभाळ अजून कोसळतच होतं. अर्ध्या पाऊण तासापूर्वी भरलेलं आभाळ अजून तसंच होतं. सळनळ काळं दिसत होतं. एवढ्यात पुढं जाऊन पुन्हा माघारी आलेला साहेबराव म्हणाला, वड्यानं घात केला, जोर कस पूर आलाय. हे ऐकूनच चेहरे पडले. उसावर पाणी पडावं तसं झालं. आता पूर वसरेपर्यंत किती वेळ थांबावं लागतं हा प्रश्न पडला. गाडी पळवण्यातही आता अर्थ नव्हता. बाबासाहेब म्हणाला, काय करूया आता? आबा बोलले, दुसरं काय करणार? जाऊन थांबायचं वड्यावर वाट बघत. तसा दिस अजून बक्कळ आहे म्हणा. आता 3:30 झाल्यात. चला तर मग. डुलत जावं तशी गाडी निघाली. थोडा वेळ गेला आणि ओढा वसरू लागला. खुळा ओढा. दोन्ही काठ शिगोशिग भरून पाणी वाहत होतं. पुराचं पाणी अंगात यावं तसं नाचत खिळदळत येत होतं. धाड धाड होणारा आवाज कानात घुमत होता. गढूळ लाल फेसाळ नवं पाणी आपल्याबरोबर नाना चिजा घेऊन येत होतं. झाडाच्या तुटक्या फांद्या, मुळासकट उन्मळून आलेली झुडपं, कडब्याच्या गवताच्या पेंड्या, वाळलेलं वाघफड्याचं गड्डं, दुरड्या बुट्ट्या, काटेकुटे अशा नाना तऱ्या दिसत होत्या. हावरापूर हाताला लागेल ते ओढून नेत होता. आपल्या जबड्यात मावल ते चापलत होता. मिळेल ते गिळत होता तरी समाधानी नव्हता. पूर आडवा आला
गत्यंतरच नव्हतं. गाडी अलीकडे उभे करून सगळे खाली उतरले. पुराचा अवतार बघून बाबासाहेबानं बैल सोडले. त्याचे कासरे गाडीच्या चाकातच गुंतवले. गवताच्या 2 पेंड्या त्यांच्या पुढ्यात टाकल्या. तोवर सगळेजण त्या ओढ्याच्या काठावर जाऊन उभे राहिले होते. तोही जाऊन त्या गोळक्यात शिरला. साहेबराव, महाल्या, दुंडाप्पा, युवराज हे सगळे पूर बघण्यात दंग होते. कोणतरी एकजण म्हणालं, "अगं आय आय आय, काय हो पूर ह्यो? काय पाणी म्हणायचं हे?" आबांच्या डोक्यात दुसरंच गिरमिट चालू होतं. ते बोलले, "हे कशाचं पाणी? पाणी बघायचं तर ते आमच्या जावयाचं. त्याला किती बी द्या, समाधान नाहीच. रोज बायको मग झक्कू आहेत. हे आण, ते आण, ते आण, हे आण." साहेबराव म्हणाला, "आबा, तुम्ही काय त्याची कमी हौस केली आहे काय? द्यायचं ते दिलं की सगळं." धाड धाड पुराचा आवाज येत होता आणि आबांचा आवाजही वरच्या पट्टीत गेला. ते सांगू लागले, "आईला या जावयाच्या कुठल्या दुष्काळातनं आलंय कुणाला ठाऊक. नुसती वकवक. लग्नात काय कमी केलं?" साहेबराव म्हणाला, "काय मांडव घातला होता, काय झुंबरं, काय आरास, काय जेवणावळे. छे छे छे, असं लगीनच गावात कुणाचं झालं नाही." आबा बोलले, "गाव जेवण घातले, मोतीचूर लाडवाचं, लेकीच्या अंगावर 20 तोळं सोनं घातलं, 15,000 हुंडा दिला. शिवाय पहिल्या दिवाळी सणाला हातात सोन्याची पोची बांधली आणि 3.5 हॉर्स पॉवरची मोटरसायकल घेऊन दिली. मऊ लागलं म्हणून खणायला लागलं हो." "अरे पण किती खणायचं?" असं म्हणून आबा सांगू लागले, "काय कपडे लत्ते, दागदागिने, पैसा अडका काय कमी केलं? लगीन होऊन अजून वरीच झालं नाही तोवर जमीन घ्यायला 30,000ची मागणी." मध्ये बाबासाहेब म्हणाला, "सासरा देतोय म्हटल्यावर मागणी वाढायच लागली." "हो, आमचं आबा म्हणजे त्याला एक पैशाचं झाडच वाटलं." आबा म्हणाले, "नुसतं वाटलं नाही, वरबडायचं लागलं. आणि आता आम्ही द्यायचं ते सगळं दिलंय म्हणून हात जरा आखडता घेतला तर लेकीला मारझोड सुरू केली या." मध्येच बारीक नजरेनं बघत साहेबराव म्हणाला, "पाणी आणि वाढायला लागलं बरं का." असं म्हणून बोटानं दाखवत तो बोलला, "तो दगड बघा, आता फक्त 4 बोटं बुडायचा बाकी राहिलाय. मगा धरणं बघतोय, चांगला भरवर होता. आता बघा." आबांचं त्यावर ध्यान नव्हतं. त्याच्या मनातला पूर दुथडी भरून व्हायला लागला होता. ते आपल्यातच दंग होते. समोर पुराचं पाणी चढत होतं आणि आबांचा आवाज वाढत होता, "बरं मारझोड करायची ती सगळ्यांनी मिळून? नवरा, दीर, सासू, सासरं, थेरडं आणि 1.5 दमडीची जाऊ बी?" साहेबराव एकदम म्हणाले, "तो दगड बुडला बरं का." आबा आपल्यातच बुडाले होते. त्याच तारेत बोलत होते, "आता या 15-3 वारात चुलीत उलतनं तापून डागणे बी द्यायला लागल्यात म्हण." "डागण्या? मग काय सांगायला लागलोय तर. आपल्या भातमाऱ्या मास्तरांनीच सांगावा आणलाय." मध्येच बाबासाहेब म्हणाला, "सांगायचे म्हणजे घराबाहेर पडायला बी बंदी केली आहे. एक कैदी बंदिवान व्हावा तशी हरनाक्काची गत झाली आहे हो." युवराजानं शंका काढली, "पोटाला तर धड घालत्यात का नाही कुणाला दक्कल?" आबा बोलले, "होय, काय नियम त्यांचा? ठेवतं बी असतील उपाशी." समोरच्या पुरावर लक्ष ठेवून बसलेला साहेबराव झोपेत जाबडावं तसं मध्येच म्हणाला, "आगा, या पुरातनं काय का वाहून जातंय हो. फाटक्या फुटक्या, बुट्ट्या फिट्ट्या, काय काय घाण म्हणायची ही." आबांच्याही मनातलं साचलेलं सगळं बाहेर येऊन वाहून लागलं. "डागायचं म्हणजे काय? लेकीला सुख लागावं म्हणून एवढं सगळं दिलं आम्ही. हरामजादं तिला रोज डागायला लागल्यात." यात पुरात बाबासाहेबाचाही लोंढा आला. तो बोलला, "माझ्या बहिणीच्या अंगावर डागाची एक खून दिसू द्या, पायतानच उपसतो. पायातलं नाल्याचं कोण म्ह्यावना जाणणार नाही. असलं नालायक आम्ही हाणतो आम्ही ह्याच्यावर." आबांनी कौतुक केलं, "शाबास बाबासाहेब, त्यांनी जर एवढी हद्द गाठली तर आपण तर का सोडा. पडकीच्यासनी खाली पालथं पाडून हाणू की." "ते आम्हाकडं लागलं." असं म्हणून युवराजानं हातातली काठी जवळच्या एका दगडावर ठाय करून वाजवली.
तशा सगळ्याच काठ्या बोलायला लागल्या. खानगोंड्याचा दुंडाप्पा तर म्हणाला, आबा तुम्ही नुसतं खुनवा, तुमच्या जावयाचा पायच गुडघ्यातनं काढतो. त्या उडाळ्या जाऊकडं बघायला पाहिजे र. महाल्या म्हणाला, करू की तिची द्रौपदी. असं एकामागून एक अनेक कड आले. घाण वाहून मन बरं मोकळं झालं. थोडा निचरा झाला आणि अवचित लक्ष वस्तीकडे जाऊन आबा म्हणाले, आभाळ निवळलंय की, पाऊस थांबलाय म्हणजे आता पाण्याचा जोर कमी होईल नवं झालायच. असं म्हणून साहेबराव बोलला, तो दगड बघा, मगाशी सगळा बुडला होता, आता जरा कमी नाही तर सगळा दिसायला लागलाय बघा. आबा म्हणाले, बरं झालं, पाणी लवकर वसरू दे, आता 5 वाजायला लागल्यात आणि किती बसायचं, 1.5 पावणे 2 तास झालं की. आपला अंदाज वर्तवत साहेबराव म्हणाला, वर एकदम आभाळ निवळलं नवं, मग 1 घंटा 1.5 घंटा अजून घेईल. आबांनी विचारलं, अजून 1 घंटा 1.5 घंटा? अहो पाणी बघा किती मांदाळ हाय. बाबा काय थोडा ढासायलाय, उभ्यानं ढासायलाय. काय फळी धरली होती, एका अंगाला सगळं कसं काळं कुट्ट होऊन गेलं होतं, नुसती कायली होत होती. आता जरा गार झालं बघा. त्या दगडावर लक्ष ठेवून असलेला साहेबराव म्हणाला, तो दगड सगळा उघडा पडलाय बघा. तो बघा, तो लागला का सगळा दिसायला. झार पाणी उतरायला लागलंय बरं का. पाण्याला उतार सुरू झाला. ट्यूब पंक्चर होऊन हवा जावी तसं पाणी ओसरू लागलं. तुथळी भरून वाहणारा ओढा खाली चालला. दोन्ही काठ कोरडे झाले. नाचत घुसळत धिंगाणा घालत येणारं पाणी हळूहळू संथ वाहू लागलं. गवताच्या कडब्याच्या पेंड्या, खोपीचे वासे फाटक्या कुटक्या दिसेना झाल्या. धारेत सापडून काही वाहताना दिसेना झालं आणि आबा म्हणाले, बरं का बाबासाहेब, मी काय म्हणतो, काय जावाई जमिनीपायी 30,000 मागतोय नवं, आपण एक 10-15 हजार देता असं म्हणावं का. 10-15 हजार? होय, लेकीच्या सुखापायी देऊ तेवढं. आजवर एवढं दिलंय, त्यात ह्या 10-15 हजारानं काय होणार असं म्हणता होय. निघताना तुझी आई म्हणाली की उगीच नाण्याचं चांदणं होऊ नये म्हणून म्हणते. वयाचा विचार न करता बाबासाहेब म्हणाला, आबा खुळं हायसा तुम्ही, नागाला दूध पाजायला लागलाय. त्यो मागल तसं तुम्ही देत गेला म्हणून त्यो मागत राहिलाय. कुठं तरी ते तोडाय पाहिजे. माझ्या हरनाक्काला तिचं जीवनमान असतोवर मी सांभाळतो, पर आता पडती बाजू घ्यायची नाही. 1 गाव 2 तुकडे करून मोकळं व्हायचं. हे तालमीतलं एवढं कंडकडी कशाला घेऊन चाललोय. ते बी बरोबरच आहे नवं, तेच बरोबर आहे. पाणी उतरायचीच वाट बघतो. पाणी कमी होऊ द्या, आयला त्यासनी जल्लाचीच अद्दल घडवितो. तुम्ही नुसती सर्कस बघा. नाही सगळं घर जायबंदी केलं तर नावाचा बाबासाहेब नवं, तुमचं नाव लावणार नाही आबा. समोरचा पूर ओसरत होता, पर एका वेगळ्याच अंगानं आभाळ भरून आलं. ढग गडगडू लागले, विजा चमकायला लागल्या. एका अंगानं फळीच्या फळी धरून आभाळ उठलं. कानठाळ्या बसणारा कडकडाट होऊ लागला. बाबासाहेब गरजू लागला, ह्याच्या गांडीत आवळेच शिजवतो, मक्याचं सोललेलं अख्खं बुडखत सारतो. असं तुझ्या काय म्हणू तुझी तरी, तुला कुणाच्या भनीला मारझोड करतोस, कुणाला डागण्या देतोस, तुझ्या ढुंगणाला मास ठेवणार नाही फुसकीच्या. कडकडाटत आणि गडगडाट होऊन आभाळ कोसळू लागलं. ओढे नाले दुथडे भरून वाहू लागले. कित्येक दिवसांनी साचलेली घाण निघून जाऊ लागली. एक इप्रितच पूर आला. धिंगाणा घालत आलेला हा पूर काय नासाडी करतोय आणि काय नाही हेच कळेना झालं. त्यातून काय वाहून जातंय तेही समजेना झालं. आभाळ निवळावं तसे आबा शांत बसले होते. समोरचा पूर भराका ओसरत होता आणि कधी न येणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. नवं गढूळ पाणी एकसारखं सुसांडत होतं. बसलेला बाबासाहेब उठून म्हणाला, महाल्या जार वाड्यात जाऊन पाणी किती हाय बघून ये जा. एकटा महाल्या गेला नाही. तालमीतली 3ही पोरं उठली. पुराचं पाणी शिरावं तसं ओढ्यात शिरली. या कडेसनं त्या कडेपर्यंत गेली आणि परत माघारी येऊन म्हणाली, पाणी मांडी इतकं आहे, गाडी जाईल असं म्हटल्यावर बाबासाहेबानं गाडी जोडलीच. एकटे आबा तेवढे गाडीत बसले. साहेबरावानं आपली फटफट सुखरूप गाडीत ठेवली. बाबासाहेब कासरे धरून गाडीत बसला. देवाचं नाव घ्यावं तसं आपल्या मेव्हण्याचं नाव घेतलं. तुझ्या आईला तुझ्या मेव्हण्याच्या आणि गाडी ओढ्यात घातली.
युवराज, महाल्या, गुंडाप्पा, साहेबराव या सगळ्यांनीच गाडी ढकलत ओढा पार केला. निम्मा किल्ला सर झाला होता. ओढ्या पलीकडं गाडी आल्यावर बाबासाहेब म्हणाला, बसा बसा लवकर गाडीत. घाईघाईने सगळे गाडीत बसले आणि बाबासाहेबानं खोंडाच्या शेपटीला हात घालून म्हटलं, वाघरानू चला आता, पडा चौका आणि गाठा चंदूर. माझ्या हौशा किर. असं माझ्या फुल्या चिकुलवाड्याचा पूर भराक्का ओसरत होता. मांडीचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं पाणी पिंढरीला आणि पिंढरीचं घोट्याला लागावं तसं खाली उतरत होतं आणि चंदूरच्या दिशेनं नवा पूर वाजत चालला होता. पुराचं नवं पाणी मुसंडी मारून घुसावं तशी गाडी सुसाट सुटली होती. विजा कडाडाव्यात तसे चाबूक वाजत होते. पूरच इफरीत आला होता. नवं गढूळ पाणी खळाळत नुसतं ओसंडत होतं.